माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार प्रकरण 34 बी याचे कथन करणार आहे. परीक्षिता, पुढे काय झाले ऐक. रेणुका ही परशुरामाची आई. ती पाणी आणण्यासाठी गंगेवर गेली असताना गंधर्वराज चित्ररथ तेथे अप्सरांसह जलविहार करीत असताना तिला दिसला. त्याला पाहण्यासाठी ती जरा वेळ थांबली, पण तेवढ्यात विचलित झालेले मन आवरून ती कलश भरून घेऊन तिथून निघाली व लगबगीने आश्रमात आली. कलश जागी ठेवला. उशीर झाल्याचा अपराध व मन विचलित झाल्यावर अपराध मनात सलत होता. जमदग्नी ऋषींना तिचे मानसिक चंचलत्व कळलेच. त्यांना फार राग आला. रेणुकेचा वध करा, त्यांनी मुलांना आज्ञा केली, तर पुत्र मातृवधाला तयार होईनात. राम, हो पुढे मी सांगतो म्हणून तुझ्या मातेचा वध कर. परशुरामाने निर्विकार मन ठेवून खड्ग उचलले व एका झटक्यासरशी त्याने रेणुकेचे शीर धडापासून वेगळे केले. आज्ञापालनाची परिसीमा झाली. परिणामांचा यत्किंचित सुद्धा विचार न करता परशुरामाने पित्याची आज्ञा पाळली. आता हे तुझे भाऊ, चल आटप, माझी आज्ञा मानित नाहीत, वध कर त्यांचा. जमदग्नीने आज्ञा केली. पुन्हा विजेच्या वेगाने खडगांचे पाने चमकले. सब धाड धासप धाड सब. भराभर बंधुवत झाले. रत्ररंजित खडग पित्यांसमोर आडवे ठेवून परशुराम हात जोडून नम्रपणे उभा राहिला. जमदग्नीने ते खडग पाहिले. प्रिय पत्नी, प्रिय पुत्र, सर्वांचे रक्त एकाच धारेवरून ठिपकत होते. आश्रमाच्या भूमीवर रक्तरंगाची आज्ञाधारक आकृती तयार होती. रेणुकेचे शिर व धड, मुलांची शिरे व शरीरे, रक्त रक्त, नाश, क्रोधाच्या भरात आत्मघात. जमदग्नीचा राग शांत झाला. धन्य ती परशुरामाची पितृभक्ती. मुला, मी प्रसन्न आहे, तुला वाटेल तो वर माग, तो म्हणाला. नम्रप्रमाणे परशुराम म्हणाला, बाबा, माझी आई व भाऊ पुन्हा जिवंत व्हावेत व त्यांना माझ्या या घातक कृत्याचे स्मरण राहू नये असे कृपा करून करावे. मी अन्य काय मागणार. धन्य धन्य तथास्तु. जमदग्नी म्हणाला, मुला, हे कमंडलूतील जल सिंचन केलेस तर सर्वजण जिवंत होतील. परशुरामाचे शीर व धडे नीट जोडली व पाणी शिंपडले. कमंडलूतील मंत्रित पाणी आणि आई व भाऊ जागे झाल्यासारखे उठून बसले. झाला प्रकार त्यांना काहीच आठवत नव्हता. आपल्या पित्याचे तप सामर्थ्य परशुरामाला चांगले विदित होते. त्यामुळे त्याने आज्ञा पाळली व त्यांचे आईवर व भावांवर अत्यंत प्रेम होते, म्हणून त्याने असाच वर मागून घेतला. सहस्रार्जुनाला कितीतरी पुत्र होते. सहस्रार्जुनाचा परशुरामाने वध केला, त्यामुळे ते सगळे चिडले होते. परशुरामावर सरळ चाल करण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण कपटाने त्याचा घात करावा यासाठी मात्र सर्वजण टपून बसले होते. त्यांचे हेर झाडीत लपून राहत व आश्रमातील स्थिती अवलोकन करीत. एकदा अशी वेळ आली, परशुराम आश्रमात नव्हता, त्याचे भाऊही आश्रमात नव्हते. रेणुका कामात होती. जमदग्नी ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यांना भोवतालचे कशाचेही भान नव्हते. हेरांनी तात्काळ हे वृत्त अर्जुन पुत्रांना सांगितले. 10-12 जण लपत छपत आश्रमात आले व पाय न वाजवता गुपचूप आश्रमात शिरले. पण रेणुकाला चाहू लागली. ती पुढे येते तोपर्यंत त्यांनी आपले दुष्ट कृत्य साधलेच होते. ध्यानस्थ ऋषींचे शिर सापकन तोडून झपाट्याने ते मस्तक घेऊन ते महिष्मातीकडे धावले. झालेला प्रकार इतका विलक्षण होता की रेणुकेच्या डोळ्यासमोर अंधारच पसरला. ती ताडकन भूमीवर कोसळली. क्षणभराने शुद्धीवर आली. ती आश्रमाच्या दारात धावली. बाहेर प्राणांगणात गेली आणि परशुरामाला हाका मारू लागली. रामा, परशुरामा, धाव धाव. घात झाला. तिचे ओरडणे आसमंतातील वृक्षराजींची हृदये कापीत गेले. परशुरामाला दुरून ते ऐकू आले. तो धावतच आला. त्याचे वसुमान इत्यादी बंधूही आले. येता येताच आईला विचारित तो आश्रमात शिरला. त्याने पाहिले आसनस्थ मस्तकहीन शरीर. जमदग्नीचा देह रक्ताने नावलेला तसा स्थिर. हाय हाय, काय झाले हे. सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी येऊन हे कृष्णकृत्य केले. रामा, सूड घे, सूड घे. माता रेणुका आक्रंदन करीत म्हणाली. परशुरामाने क्रोधाने प्रतिज्ञा केली, हे क्षत्रिय धर्महीन उन्मत्त भूमीला भार झाले आहेत. पृथ्वी क्षत्रियहीन करून
तोडतो. रानटी झाडोरा तोडून टाकतात तसेच ह्यांना तोडतो. एकही क्षत्रिय राहू देणार नाही. निरपराध धर्मशील ब्राह्मणांचा विनाकारण छळ करतात. पित्याचा वधाचा सूड घेतो. महिष्णती नगरी ऐक, आज तुला रक्ताचे स्नान घालतो. वसुमान आईला सांभाळ, दक्ष रहा, तिचे सांत्वन कर. बाबांचा देह सुरक्षित ठेव, हा मी चाललो. धन गंभीर रुद्र महाप्रतापी, उंच धिप्पाड देहाचा, सुवर्ण वर्णाचा, जटाभार असलेला परशुराम खांद्यावरचा परशु क्षणी हातात फिरवीत, दोन्ही पुन्हा खांद्यावर चढवीत, मूर्तिमंत यम महारुद्र वृत्तांत रूप घेऊन आश्रमाबाहेर पडला. वामनावतारीतील बटूच्या छोट्या मोठ्या पावलांनी बळीरामाच्या यज्ञमंडपाकडे जेव्हा मोहरा वळविला तेव्हा भूमी कंपायमान झाली होती. पण आता दणादण पावले टाकणारी परशुरामाची पावलेही तीच भूमी सुखावून धारण करीत होती. पृथ्वी माता व रेणुका माता दोन्ही दुःखितच होत्या. आज तप, ऋतुजा, सत्वशीलता, धर्म यांचे प्रतीक जमदग्नी यांचा घात झाला होता. एकीच्या पुण्याचा ठेवा तर दुसरीचे सौभाग्य नष्ट झाले होते. भगवान विष्णूंनी त्याच वेळी सुदर्शनाचे तेज परशुत ओतले. गदेचे बळ दंडात प्रविष्ट केले. आपलेच सत्व परशुरामाच्या शरीरात आविष्ट केले. त्याच्या धनुष्यात विष्णूने आपले धनुष्य सविष्ट केले. महान जाणीवेचा साक्षात्कार त्यावेळी परशुरामाला झाला. विलक्षण तेजाने तो तळपळू लागला. ऋषींनी मंत्रयुक्त चरूमध्ये आवाहन केलेली दुष्ट संहारिणी वैष्णवी शक्ती त्याचवेळी प्रत्यक्ष आविर्भूत झाली. परशुरामाच्या हातून आपले अवतार कार्य करण्यासाठी. आणि महिष्णती नगरीत एकच हाक उठली, परशुराम आला. अर्जुन पुत्रांनी जमदग्नीचे मस्तक भाल्याच्या टोकाला खोचून मुख्य ठिकाणी जय चिन्ह म्हणून उंचावर लावले होते. पण परशुरामाला ही हाक उठली तेव्हा तिकडे पाहायला कोणालाच उसंत मिळाली नाही. पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय नष्ट करण्याची प्रतिज्ञा केलेला परशुराम व अर्जुन पुत्रांचे वर्ष दीड वर्षात पुन्हा जमविलेले सैन्य यांचे घनघोर युद्ध झाले. अर्जुन पुत्र नष्ट झाले. रक्ताची नदी वाहू लागली. सर्वत्र हाहाकार उडाला. भाल्याच्या टोकावरील जमदग्नीचे डोळे मिटून ध्यानस्थ असलेले मस्तक दिव्य दृष्टीने ते पाहत होते. हे मस्तक काढून परशुरामाने आश्रमात आणले. धड व शीर जोडले. यज्ञ करून पित्याला उत्तम गती प्राप्त करून दिली. ज्यांच्या कमंडलूतील जलाने रामाने रेणुका व आपले भाऊ जिवंत केले होते, तो तपोनिधान जमदग्नी आता सूक्ष्म लोकात संकल्पमय शरीराने भगवत चिंतन करू लागला. सप्तर्षीमध्ये त्याला स्थान मिळाले. 21 वेळा युद्धे करूनही परशुरामाने पृथ्वीवर क्षत्रिय वंश जवळजवळ नामशेष केला. सर्व पृथ्वी कश्यपांना दान करून तो महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी विश्रमासाठी पुढील युगा सप्तर्षीमध्ये एक होऊन कार्य करण्याची तयारी करण्यासाठी निघून गेला. परीक्षिता, परशुरामानेच महारथी कर्णाला धनुर्विद्या शिकवली हे तुला आठवतच असेल. परशुराम हा चिरंजीव होय. दशरथी रामाच्या अवतारात पुढे त्याची परशुरामाची जेव्हा गाठ पडली तेव्हा ती वैष्णवी शक्ती दशरथी रामाच्या शरीरात प्रविष्ट झाली. कारण परीक्षिता, उन्मत्त क्षत्रियांच्या पुढे आदर्श क्षत्रिय राजा कसा असावा याचे उदाहरण श्रीरामाच्या अवतारात भगवंताने त्यांच्या पुढे ठेवले होते. आणि राजा विश्वामित्र ऋषी हे गधीचे पुत्र होते. त्यांनी तपोबलाने ब्रह्मतेज प्राप्त केले. विश्वामित्राला 100 पुत्रे होती. त्यातला मधला पुत्र मधुच्छंदा नावाचा होता. त्याचेच नाव सर्व पुत्रांना पडले. विश्वामित्रांनी भृगुवंशी अजिगर्ताचा पुत्र शनुशेप याला दत्तक घेतले. ते त्यांचा भाचा. विश्वामित्रांनी आपल्या मुलांना सांगितले, शुनहा शेपाला तुम्ही तुमचा भाऊ माना. पण त्यातील मोठ्यांना ते पसंत नव्हते. हरिश्चंद्राच्या यज्ञात त्यांना पुत्ररूपाने स्वीकृत केले होते व
यज्ञात त्यांना देवांनी विश्वामित्रांच्या हवाली केले होते, म्हणून त्यांचे देवरात असे नाव पडले होते. मोठ्या मुलांनी त्याला भाऊ मानायला नकार दिला. तेव्हा विश्वामित्र फारच रागावले व तुम्ही फ्लेंच व्हा असा शाप त्यांनी मोठ्या 49 मुलांना दिला. परीक्षित म्हणाला, म्हणजे काय? असा शाप दिला याचा अर्थ काय? फ्लेंच झाले म्हणजे काय झाले? शुकदेव म्हणाले, राजा विश्वामित्र ब्रह्मज्ञानी होता, पण क्षत्रिय होता. त्याचा क्रोधी स्वभाव साहजिकच होता. त्याने जो शाप दिला त्याचा अर्थ असा की मुलांना त्याने वेदविद्या शिकवली नाही, त्यांना शुद्ध आचरणाचे वळण लावले नाही, त्यांना धर्म बहिष्कृत केले. परीक्षित म्हणाला, मग बाकीच्या 51 मुलांनी काय केले? मधुच्छंदाने आपल्या छोट्या भावासह पित्याची आज्ञा मानली. शुनहा शेपाला त्यांनी आपला मोठा भाऊ मानले. त्यांची वागणूक पाहून विश्वामित्र संतुष्ट झाले. कुशिक गोत्राचा विस्तार व विविधता या विश्वामित्र ऋषी पासूनच झाली. शुकदेव म्हणाले, परीक्षित म्हणाला, आतापर्यंत परशुरामाच्या कथेचा ओघात आपण विश्वामित्र ऋषींचेही वर्णन केले. पुरुरव्याच्या वंशात काही पिढ्यानंतर गांधी जन्माला व गाधीचा पुत्र विश्वामित्र व कन्या सत्यवती यांची सत्यवतीचा मुलगा जमदग्नी व त्याचा मुलगा भगवान परशुराम हा श्री विष्णूंचा 6वा अवतार. पण पुरुरव्याच्या आणखी पुत्रांचे वंशज सांगाल काय? ययाती राजाची गोष्ट आम्ही ऐकतो, तो कोणत्या वंशातला होता? शुकदेव म्हणाले, मी ययातीची गोष्ट सांगणारच आहे, ऐक. सूत शौनक कथासंग्रह पुढे अखंड चालू होता. यथा चित्रित ऐकण्यास लोक उत्सुक झाले होते. हरिभक्तांच्या कथातून निवेदनाने आता पराक्रमी राजांच्या गोष्टींकडे थोडेसे वळण घेतले होते. एक ऋषी कुमार मध्येच आपल्या मोठ्या भावाला म्हणाला, दादा, सूत महाराज गोष्टी किती चांगल्या सांगतात नाही का? पण श्रीकृष्णाच्या गोष्टीला जेव्हा प्रारंभ होतो ते मला बुवा त्यांच्या बाळपणाच्या खोट्या खेळ पराक्रम यांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. त्यांचा भाऊ म्हणाला, अरे मलाही तेच हवे आहे, पण आता बहुतेक 2-3 गोष्टी झाल्यावर दुपारी सूत महाराज कृष्णलीलांचे वर्णन करतील. पण उतावीळ होऊ नको, ते सांगतात तेवढे ऐकून घे. दोघा चौघा निकटवर्ती ऋषींनी मंदस्मित करून त्यांच्या म्हणण्याला होकार दिला. उत्सुकतेत श्रीकृष्ण लीलेची गोडी अधिक वाटते. एक ऋषी दुसऱ्याला म्हणाला आणि सर्वजण पुन्हा ऐकू लागले. प्रकरण 34b समाप्त.